महाराष्ट्र मंडळी कसे आहात? आज पुन्हा एकदा निघालेलो आहे वारीसाठी. तशा आम्ही 2 वाऱ्या केल्या गेल्या वेळेमध्ये. तर एक होती आपली रायगडची वारी आणि दुसरी म्हणजे आपली पंढरपूरची वारी. आणि आज एका नवीन वारीला निघालेलो आहे आणि ती वारी आहे आपली अयोध्याची वारी. राम मंदिराचं सध्याच नुकतंच ओपनिंग झालं आणि त्यामुळे मी निघालेलो आहे राम मंदिरासाठी, अयोध्येसाठी. आणि ही संपूर्ण माझी बॅकपॅक आहे. सो गणपती बाप्पाच्या घरच्या देवाचं दर्शन घेऊन आता आपण इकडं निघतोय. बॅकपॅक करताना ब्लॉग करायला जमला नाही, काय घेतलंय काय नाही घेतलंय, पण खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि हळूहळू आता आपल्याबरोबरचा प्रवास हा 3 ते 4 दिवसाचा आहे, त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतीलच. आणि खास रिझनने चाललोच आहे, तुम्हाला संपूर्ण अयोध्या दाखवायचं आहे मला. नेहमीप्रमाणे आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन इकडनं खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झालाय. ऑलरेडी बाहेर मीटिंग आहे, थोडासा आवाज कट होईल. आता प्रवास आहे, आम्ही रेल्वेने चाललो आहे. ॲक्च्युली ट्रेनने आपला प्रवास असणार आहे. आणि कौस्तुभला चिंचपोखरी रेल्वे स्टेशनला सोडायला आला आहे. तो चिंचपोखरीवरनं पुढे CST आणि CSTवरनं पुढचा प्रवास. ट्रेन आली आहे. उतरून पुन्हा CSTच्या वेळेला चाललो होतो, पण आता पुन्हा उतरून जावं लागणार आहे चिंचपोखरीला, कारण की आपल्या बॅटऱ्या राहिलेल्या आहेत घरीच गोप्रोच्या. आणि बॅटरी नसेल तर मी काहीच शूट करू शकणार नाहीत आणि जास्त तुमच्यापर्यंत काहीच पोचू शकणार नाही. आणि फायनली येईल आता चिंचपोखरी, कारण ते कौस्तुभ घेऊन आल्या धावत पळत करणं. त्याला दिसली बॅटरी राहिली आहे ती. आला कौस्तुभ पुन्हा. या राहिल्या होत्या माझ्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलेलो आहे मी आता. सगळी धावपळ आहे, बॅटरी राहिल्यामुळे खूप उशीर झाला आहे. 18 नंबरला पोचायचं आहे. गणेश आणि मिलिंद असणार आहेत माझ्याबरोबर आणि ते दोघं पण पोचलेत. नेहमीप्रमाणे आपण उशिरा. फायनली संपूर्ण ID कलेक्शन आणि सगळं झालं आहे. आणि मुळामध्ये सगळ्यात बेस्ट जे होतं ना, आपल्याला आपला एक सबस्क्रायबर भेटला की वी आर सीन युअर व्हिडिओ अँड लाभ. फायनली त्याने मला ओळखलं, खूप भारी वाटलं. आणि आस्था ट्रेन लागलेली आणि आपण या आस्था ट्रेनने आजचा आपला हा प्रवास आहे अयोध्यासाठीचा हा इकडनं सुरू करणार आहे. S10मध्ये माझी सिटिंग आहे. जसं तुम्ही सांगितलं गणेश आणि मिलिंद आहे. गणेश मला भेटलेला आहे ऑलरेडी. सो इथं आता S15 एक्साइटेडमध्ये खूप पुढे चाललो आहे. परत उलटे किंवा मागे मला S10मध्ये आहे माझं. आपली जे आहे S10मध्ये आहे. खूप उत्तम अशी सोय केलेली आहे संपूर्ण. हे आस्था ट्रेन जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटून येत्या 2 दिवसामध्ये राम मंदिराला भेट देणार आहेत. इतके संपूर्ण सगळे भाविक जे आहेत हे राम मंदिरासाठी प्रवास करणार आहे. आणि त्यातला भाग्यवान मी देखील एक आहे. आपली सीट आहे S10मध्ये. सो S10मध्ये आज जाऊया. जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया. प्रवास सुरू झालेला आहे. फायनली ट्रेन निघालेली आहे अयोध्यासाठी. जय श्रीराम. फायनली आपल्याला सीट भेटलेली आहे. मी S10मध्ये होतो आणि S10मधून आता S5वरती आलो आहे. आणि हे बघा गणे आहे इकडे आणि मिलिंद देखील आहे. मिलिंद चर्चा करतो आहे. आम्ही जवळजवळ खूप लांबनं एकत्र आता जवळ बसायला आलो आहे. आणि जेवणाची देखील उत्तम सोय यांनी केलेली आहे. 1 नंबर संपूर्ण ही आपली यात्रा, आपली वारी होणार आहे. मुळात लास्टच्या 2 वाऱ्या आपण केल्यास ज्या मी तुम्हाला सांगितल्या, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. त्यांना देखील विजिट करा, त्या वारा देखील बघा. आणि माझी ही अयोध्या वारी कशी होते त्यासाठी माझ्याबरोबर स्टे ट्यून. मी जेवून घेतो, भेटूया थोड्या वेळात. सुप्रभात मंडळी, सकाळ झाली आता. रात्री झोपताना विसरलो होतो व्हिडिओ करायची, घाईगडबडीत झोपलो. सकाळी लवकर उठल्यामुळे गण्यापर्यंत रेडी झालाय. मिलिंदजी कुठेतरी फिरतायत.
ते खूप लवकर उठले आहेत. मी खूप आरामात उठलो आहे सध्या, कारण की आजचा दिवस पण आपल्याला हा ट्रेनमध्येच काढायचा आहे संपूर्ण. तो रेडी होतो आणि मग भेटूया. रात्री वाटलं नव्हतं इतकी थंडी वाजेल, पण हवा टाईट झाली होती, खूप थंडी वाटत होती. फायनली स्लिपिंग मॅटमध्ये गेलो, त्यानंतर कुठे झोप आली. आजचा दिवस पण काही जास्त काम नाही आहे. एक व्हिडिओ एडिट, हा ब्लॉग एडिट आणि अपलोड, हाच एजेंट असणार आहे. बोलो जय श्रीराम. सीट दिले. मी S10 होतो आणि S10 मधनं मला S5 आणलं आणि फायनली आता रेडी झालेलो आहे नाश्त्यासाठी. आणि आजचा नाश्ता काय आहे हे बघायचं आहे. आज चला दाखवतो. नाश्त्याला आहे वडापाव. जय श्रीराम. आणि हे सगळे मंडळी आहेत तुमच्याबरोबर प्रवासाबरोबर. आणि माझ्यापेक्षा सगळ्यात अरे हे नरेंद्र ना धन्या वडापावचा मजा घेतोय. मुंबईचा वडापाव, मध्य प्रदेशमध्ये मुंबईचा वडापाव. नाश्ता तर करून झाला आता आपला आणि ट्रेन थांबली आहे. माहीत नाही कुठे थांबलाय. खंडवा. तर खंडवाला ट्रेन थांबली आणि खूप सारे आपले सगळे सहप्रवासी उतरलेले आहेतच. आणि अतिशय सुंदर असा पोलीस बंदोबस्त आहे या स्पेशल ट्रेनला, कारण की राम भक्तांवरती गेल्यावेळी जो एक हल्ला झाला होता त्यानंतर एक बेस्ट अशी सुरक्षा संपूर्ण देण्यात आलेली आहे. आणि मेन म्हणजे आपला ID आपल्याला कॅरी करायचं आहे तरच आपल्याला प्रवास करायला भेटणार आहे, पुन्हा गाडीमध्ये चढायला भेटेल. आणि चहावाले काका गण्या चहाची मजा घेतोय. मी ऑलरेडी चहा पिऊन झालोय मगाशी. जुगाडमध्ये चहा पियालोय. चहा घेतला कप जपून ठेवायला पाहिजे. हां, कप जपून ठेवला पाहिजे म्हणजे आतमध्ये जाऊन पण लगेच चहा पिता येईल. आणि आपल्या एका स्पेशल व्यक्तीला कॉल केलाय. हे बघा ऍक्टिंग सुरू. सुप्रभात. काय काय सूचना आहेत मला आजसाठीच्या बिग बॉस? सांगण्यात आहे आपल्याला गाडीच्या बाहेर तुम्ही हात काढू नका. ओके, गाडीच्या बाहेर हात काढू नका. ओके, आणि फक्त बाजूला बसू नका. अच्छा, अजून काय सांगतोय बिग बॉस? नंतर तुम्हाला नॉमिनेट करण्यात येईल. ओके, आम्हाला नॉमिनेट करण्यात येईल. आम्हाला कोणी नॉमिनेट करू शकत नाही. जोर से बोलो, जोर से बोलो, जोर से बोलो. प्रभु आ गए. हनुमान के बिना राम जी की निकली सवारी. राम जी की लीला है. जय श्रीराम, जय श्रीराम. काशी मथुरा बाकी है. इथून संस्कार लागतात मुलांच्या मनावर. जय श्रीराम, आपण यायचं तिथे. जय जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. ट्रेन आता थांबलेली आहे. जय श्रीराम नारे सुरूच आहेत. मातरम मातरम मातरम. यस, सो खाणार आहे. अभी भूक लागली आणि आता आपण समोसा चाट ट्राय करूया. वीडियो
खाने का वीडियो है, व्हिडिओ नको बनवू म्हणून सांगतो. हा का माहित काय झालेला, व्हिडिओ नको बनवून सांगायला. डोंट नो. हा गण्या कसा खातोय काय माहिती. एक घास खायला एवढाच पैसे लागले ना मला. डोळ्यातनं पाणी काढलं भैयाने. एकदम पाणी पितो. आणि त्या काकांना केळे हवे होते, ते मग जण सांगत होते, तर स्पेशली आपण त्यांच्यासाठी केळे आणलेले आहेत. आणले हो. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. भवानी जय भवानी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय भवानी आम्हाला त्रास आहे. मस्तपैकी आपलं जय जय महाराष्ट्र झालेला आहे. आणि आता पुन्हा S3 मध्ये पोचलोय. एक गाणं बाहेर न चल रे. आणि S5 मध्ये माझा बर्थ आहे आणि मी बाहेरनं पळतो. आता ट्रेन सुटेल. आणि जेवण देखील आता भेटलेलं आहे. संपूर्ण फेऱ्या मारून आतमध्ये आलो आहे. बाहेर पळत पळत आलो आणि आता भूक लागली. आणि हे जेवण गणेश मिलिंद खाली जेवत आहे. मी माझ्या सीटवरती कसं आहे जेवण. जेवण भारी आहे. स्वीट पासून रोटन पासून सगळं. आणि आता भोपाळसाठी खाली उतरलेलो आहे. आणि गाडीला पुन्हा सिग्नल भेटला आहे. बट चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. सूर्यदेव आता खाली यायला लागलेला आहे. 5 वाजत आलेले आहेत. म्हणजे आजचा दिवस सरत आलेला आपला गाडीतलाच. उद्या सकाळी पोचणार आहे. तर अजून रात्र काढायची आपल्याला गाडीमध्ये. त्यानंतर आपला दिवस संपेल. सगळ्यांचा टी ब्रेक. चला आता UP सोडलंय आणि मध्य प्रदेशमध्ये आपण आता गाडीने आता मध्य प्रदेशमध्ये एंटर केलेला आहे. आणि थोडी फास्ट आहे पण बाहेर हवाची शेती संपूर्ण एक भारी नजर आहे. तो तुम्हाला दाखवतो.
स्टेशनच्या पुढे राहणं आहे दोन्ही साईडला, खूप भारी वाटतंय. दिवस कसा जाणार आहे ट्रेनमध्ये माहीत नव्हतं, पण एकदम भारी झालाय. आणि सगळे जे प्रवासी आपल्याला भेटलेले आहेत ते खूप चांगले आहेत आणि सगळे थोडेसे एजड आहेत माझ्यापेक्षा वयाने. खूप भारी टिप्स देतात आणि नॉलेज एवढं दिलं ना त्या लोकांनी मला आतापर्यंत. क्या बात. जय श्रीराम, जय श्रीराम, जय. स्टेशन कुठून आलाय? गंजबाज सौदा. जय श्रीराम. चाचा ने हाथ दिखा दिया, बाकी किसी ने आवाज नहीं दिया. आपण हा संपूर्ण प्रवास ज्यांच्या मार्फत करत आहोत ते म्हणजे ॲडव्होकेट मंगलप्रभात लोढा यांच्या मार्फत. अतिशय सुंदर अशी सोय त्यांनी केलेली आहे. हे बघा, या स्टेशनला आलो आहे आता. इकडे जेवणाची सोय केलेली आहे खूप सुंदर. म्हणजे प्रत्येक वेळेला जेवण असेल, नाश्ता असेल, वेळेप्रमाणे सगळं आहे. म्हणजे खरंच खूप धन्यवाद त्यांना. खूप भारी प्रवास आणि इतक्या कमी पैशामध्ये इतका भारी प्रवास त्यांनी केला ना, बेस्ट आहे. आणि आता दिवस सरला आहे. आता फ्रूट्स बघतोय नंतरसाठीचे. संघाची प्रार्थना झाली आता आणि प्रार्थना संपून पुन्हा आता गाडी निघणार आहे. आता झाशी या स्टेशनला आपला हॉल्ट होता, हा हॉल्ट पण संपेल. आतमध्ये जाऊया. ब्लॉग खूप लेंदी होणार आहे कारण की 2 दिवसाचा संपूर्ण हा ब्लॉग आहे. एंड उद्या होणार आहे. जेवण पण झालेलं आहे आपलं. आणि आता गणेश आणि दोघंही कुठे भेटत नाही आहेत मला. मी जातो माझ्या डब्याच्या इकडे. अखेर आजचा पण हा दिवस संपला. संपूर्ण वेळ आपण गाडीतच होतो, स्टेशनवर जात होतो आणि आता झोपतोय. उद्या सकाळी पोचणार आहे अयोध्या स्टेशनला. एक अराउंड 9-9:30 वाजता टाईम सांगितलेला आहे. गणेश शुभरात्री.
मंडळी तुम्हाला देखील शुभरात्री, भेटूया उद्या सकाळी. तर मंडळी आता 2 दिवसाचा प्रवास संपून आम्ही उतरणार आहोत त्या रेल्वे स्टेशनला आणि इकडनं देखील आपला पुढचा प्रवास होणार आहे. आस्था स्पेशल ट्रेन के सभी पैसेंजर कृपया अपने अपने कोच से उतरें और बाहर खड़ी बसों के लिए प्रस्थान करें. म्हणजे आता त्यांनी अनाउन्समेंट केली इकडनं आपल्याला बससाठी जायचं आहे आणि बसने आपण अयोध्यामध्ये पोहोचणार आहोत. त्यामुळे आपली जर्नी जी ट्रेनमध्येच उतरून संपणार होती ती नाही आहे, आपल्याला पुढे देखील जायचं आहे. जय श्रीराम. आता आपण बाहेर पडतोय आणि अतिशय सुंदर असं स्वागत आपलं इथे होणार आहे. फटाफट जाऊया. इकडनं बाहेर पडतात तिथे काय स्पेशल आहे तो तुम्हाला दाखवतो. खूप भारी स्वागत इथे होत आहे. सो आता आपल्याला इकडनं बसचा प्रवास आहे. पुढे 10 किलोमीटर आहे इकडनं अंतर. त्यामुळे आस्था यात्रा या आहेत सगळ्या बसेस ज्याने आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. ही बस आहे, या बसने आपल्याला प्रवास करायचा आहे आता अयोध्या धाम. बसणार नाही ना चमारी गेला. जय श्रीराम. जय श्रीराम. बोला जय श्रीराम. जय जय श्रीराम. सुरू झालेला आहे आता पुढचा म्हणजे आपण ट्रेनचा प्रवास 2 दिवस करून पुन्हा आता बसचा प्रवास आपला इकडनं सुरू होत आहे. बसचा प्रवास अयोध्यापर्यंतचा टेंटपर्यंत आता जाणार आहेच. हे सगळे पॅसेंजर पुन्हा चेंज झालेत आपल्याबरोबर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चंद्र की पवन पुत्र हनुमान की बजरंग बली की बच्चों का स्वागत है. जो महाराष्ट्र पुणे से आए हुए हैं वो प्रयाग हम महाराष्ट्र मुंबई से आए हुए हैं. दाहिने हाथ से पड़ेगा प्रयाग टेंट पे. आपल्याला टेंट ए टेंट बी सांगितलेला आहे. तिथे आपल्याला स्टे आहे आणि लेडीजसाठी आहे टेंट B1 B2 आणि अशी आहे संपूर्ण ही अयोध्या सिटी. से आने वाले महाराष्ट्र से प्रयाग और पंचवटी में जाएंगे आणि प्रत्येक टेंटला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. में जाएंगे. चित्रकूट आपल्याचं नाव आहे चित्रकूट. चित्रकूट A1 B2. आगे है दाहिने हाथ से. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पवन पुत्र हनुमान की जय. चला आमचं चित्रकूट A आहे आणि इकडे B आहे. चित्रकूटमध्ये आतमध्ये आलेलो आहे. तिकडनं पुढे आपला टेंट कुठे ते बघूया. तर हे आहेत आपले आजची राहण्याची व्यवस्था. टेंट चित्रकूट असं नाव आहे आणि खूप मोठे भलेच्या भले मोठे टेंट आहेत. प्रत्येकाला एक एक आपल्याला बेड दिलेला आहे. पुढचे 2 दिवस म्हणजे आजची रात्र आणि उद्याची सकाळ मी इकडेच निवासस्थानासाठी आहे. तर आतमध्ये संपूर्ण हे असे आहे. आस्थाचा प्रवास संपून आता मी या चित्रगुप्त या ट्रेनमध्ये विराजमान झालेलो आहे. बघायला गेलं तर अशी सगळी व्यवस्था आहे आपली इकडे. पुढचा 1.5 दिवस आपण इकडेच काढणार आहे. पण या 1.5 दिवसामध्ये आपण हनुमानगडी, शरयू नदी, त्याचप्रमाणे राम मंदिराचं इथे रामाचं दर्शन अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या जागांना भेट देणार आहे. तो स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका. हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. आपलं नेहमीचं सांगणं तुम्हाला माहिती आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.